म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज तर 2030 घरांसाठी 8 ऑक्टोबरला सोडत काढली जाणार। कापूस सोयाबीन उत्पादकांना राज्य सरकारचा दिलासा, तातडीने 1600 कोटींची मदत देण्याचे कृषी आयुक्तांना आदेश। मागील आठवड्याभरात पावसाने विश्रांती घेतल्याने आठवड्याभरात कमाल तापमानात वाढ, पुण्यातील बहुतांश भागात कमाल तापमान 30 अंशांच्या पुढे। ठाणे शहरात रक्ताचा तुटवडा, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नागरिकांनी रक्तदान करण्याचं आवाहन। कंत्राटी वीज कामगारांना दिलासा, एप्रिलपासून लागू होणार 19% वेतनवाढ। राज्य उत्पादन शुल्क भवनाला उत्कृष्ट इमारतीचा पुरस्कार, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुरस्काराची घोषणा। देशाच्या परकीय चलन साठ्यात वाढ, परकीय चलन साठा 5.25 अब्ज डॉलर्सवरून 689 अब्ज डॉलर्सवर, रिझर्व्ह बँकेनं जाहीर केली आकडेवारी। सोनं चांदीच्या दरात वाढ, सोनं प्रतितोळा 73,900 रुपयांवर। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतलं बाप्पाचं दर्शन, खासदार श्रीकांत शिंदेंनी केलं नड्डांचं स्वागत। ढोल ताशांच्या गजरात फडणवीसांना ढोल वाजवण्याचा मोह अनावर, नागपुरात फडणवीसांनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद।